नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून प्रेमपूर्वक स्वागत आहे. टेक्निकल सुरेखामध्ये आपले स्वागत आहे. मी आहे सुरेखा. लाडक्या बहिणी, आपणास सर्वांना माहीत आहे का, लाडकी बहीण योजनेमधून आतापर्यंत या क्षणापर्यंत किती लाडक्या बहिणी राहिलेल्या आहेत ते? लाडकी बहीण योजना सुरू झाली तेव्हा लाडकी बहीण योजनेमध्ये 2.25 कोटी लाडक्या बहिणी होत्या. म्हणजे 2 कोटी, जवळजवळ 70 ते 75 लाख एवढ्या लाडकी बहीण योजनेत होत्या. त्यांना लाभ मिळत होता. परंतु आत्तापर्यंत आजपर्यंत 92 लाखाच्या पण पुढे हा आकडा गेलेला आहे. आणि आता जवळजवळ 1 कोटी लाडक्या बहिणी या लाडकी बहीण योजनेतून बाहेर पडलेल्या आहेत. काही बाहेर पडल्या आहेत, काही बाहेर काढण्यात आलेल्या आहेत, काही अपात्र ठरल्या आहे, काही खरोखर अपात्र होत्या, काहींची EKYC राहिलेली आहे. आता EKYC राहिलेल्यांमध्ये तर भरपूर लाडक्या बहिणी अशा आहेत की त्या पात्र आहेत, त्या नियमांमध्ये बसत आहेत, निकषांमध्ये बसत आहेत. आणि तरीसुद्धा अशा EKYC राहिलेल्या लाडक्या बहिणींना मग या लाडक्या बहिणी कुठे जाणार, कशा जाणार आणि कोणाला जाऊन सांगणार की आम्ही पात्र आहोत, आम्हाला हप्ते द्या, आमच्याकडे कागदपत्र नाही, त्यामुळे आम्ही EKYC करू शकलो नाही. मग आता लाडकी बहीण योजना ही गरजू, गरीब, कष्टकरी, ग्रामीण भागातील ज्या कष्ट करून पोट भरतात अशा महिला, भांडी धुणं करणाऱ्या महिला आणि ज्यांना राहायला पण घर नाही, ज्या मातीच्या घरात, पत्र्याच्या घरात राहतात आणि ज्यांचं जेमतेम ते कष्ट करून पोट भरतात. मग अशा लाडक्या बहिणी आणि निराधार, विधवा, नंतर परित्यक्त्या, एकल, घटस्फोटित, अविवाहित. आता घटस्फोटित जर तुम्ही म्हटलात तर अशा भरपूर लाडक्या बहिणी आहेत की त्यांचा घटस्फोट पण झालेला नाही आणि त्या पतीसोबत पण राहत नाही. मग आता अशा लाडक्या बहिणींकडे घटस्फोटाचे कागदपत्र येणार तरी कुठून? अशा लाडक्या बहिणी ज्या एकल आहेत त्यांच्याकडे कागदपत्र नाहीत. त्यामुळे आता एकल महिला ज्या आहेत त्यांच्याकडे वडिलांचं पण आधार कार्ड नंबर नाही, पतीचा पण आधार कार्ड नंबर नाही. आता त्या एकल आहेत, त्या कागदपत्र कुठून आणणार? EKYCमध्ये ते कागदपत्र कसं ते सादर करणार? आणि ज्या बहिणी परित्यक्त्या आहेत त्यांच्याकडे पण कागदपत्रे नाहीत. नंतर अविवाहित आहेत, त्यांच्याकडे पण कागदपत्र नाही. आता ज्या एकल आहेत, ज्या एकट्या राहतात त्यांच्याकडे पण कागदपत्र नाहीत. मग अशा सगळ्या ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत की त्यांना खरोखर गरज आहे लाडकी बहीण योजनेची आणि लाडकी बहीण योजनेच्या लाभाची, याच तर खरं लाडक्या बहिणी आहेत, यांनाच तर खरं गरज आहे लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची, लाभाची, यांनाच तर खरं मदत केली पाहिजे. मग याच लाडक्या बहिणींना जर हप्तेच मिळत नाही आहे, अशाच लाडक्या बहिणी पात्र असूनही लाडकी बहीण योजनेतून बाहेर पडलेल्या आहेत. मग अशा लाडक्या बहिणींना कोण सांगणार, कोण न्याय देणार, यांच्यासाठी कोण लढणार, यांना कसे हप्ते मिळणार? त्यांच्यासाठी मी लढायला तयार आहे, त्यांच्यासाठी मी लढत आहे. माझ्या चॅनलवर EKYCवर मी दररोज व्हिडिओ आणत आहेत. 15 दिवसापेक्षा जास्त झालेले आहेत मी या विषयावर व्हिडिओ आणत आहेत. मला काही नको तुमच्याकडून, मला तुमच्याकडून काहीही नको. फक्त तुम्ही हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा. हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांना शेअर करून जास्तीत जास्त सगळीकडे हा व्हिडिओ तुम्ही पसरवा. म्हणजे काय होईल, यामागे माझा स्वार्थ नाही. हा व्हिडिओ
जेवढा जास्त शेअर कराल, जेवढे लोक जास्त बघतील, तेवढा हा व्हिडिओ सरकारपर्यंत पोहोचेल. आणि सरकारपर्यंत पोहोचलं, हा व्हिडिओ पोहोचला की सरकार खडबळून जागं होईल आणि KYC प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करेल. आणि ज्या माझ्या 60 लाख आहेत, 65 लाख आहेत, 70 लाख आहेत, ज्या काही KYC राहिलेल्या पात्र लाडक्या बहिणी आहेत, त्यांना न्याय मिळेल आणि माझ्या आत्म्याला शांती मिळेल, मला सुकून मिळेल आणि मला नकळत माझ्याकडून देव सत्कर्म करून घेत आहे. त्यामुळे माझा यामागे काहीही स्वार्थ नाही, काहीही माझा मतलब नाही, काही मला याच्याने मला काही पैसे मिळणार नाही. फक्त माझ्या सगळ्या पात्र लाडक्या बहिणींना न्याय मिळावा आणि हप्ते मिळावे, हाच माझा उद्देश आहे आणि हेच माझं प्रांजल मत आहे. मग माझी लढाई सुरू आहे. मी कधीचीच लढाई सुरू केलेली आहे, परंतु या लढाईमध्ये मला जर फक्त 30 बहिणी 35 बहिणीच जर साथ देत असतील, 1000 आणि 500 आणि 2000च बहिणी साथ देत असेल, तर हा व्हिडिओ सरकारपर्यंत पोहोचेल कसा? हा व्हिडिओ सरकारपर्यंत पोहोचवा. मला तुम्हाला सांगणं आहे, मला तुम्हाला विनंती आहे, माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे. कारण की एकदा काय ती KYC सुरू झाली की मग मात्र मी निश्चिंत, मग मात्र माझ्या बहिणींना न्याय मिळेल. कोणाला? की ज्या बहिणी, काही बहिणी तर अशा आहेत की त्यांनी KYC केलेली आहे, परंतु तरीसुद्धा त्यांचे हप्ते बंद झालेले आहेत. मग आता या बहिणी काय करणार? कुठे जाणार? या बहिणींनी काय करायचं आहे? तर तक्रार नोंदवायची आहे, अर्ज करायचा आहे, तुमच्या अर्जाचे डिटेल्स द्यायचे आहे. कुठे? पंचायत ग्रामीण भागातील असाल तर तुम्ही पंचायत समिती कार्यालयात जा, तालुक्याच्या असाल तर तिथे तुम्ही तशा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय असतं तिथे जा, जिल्हाच्या ठिकाणी तुम्ही राहत असाल तर जिल्हाधिकारी कार्यालयात जा, महिला व बालविकास कार्यालयात जा, तिथे जाऊन अर्ज द्या, तक्रार नोंदवा. तुम्ही तुमच्या सगळे कागदपत्र तिथे लागतात, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँकेचं पासबुक, तुमचं रेशन कार्ड, हे सगळं तिथे जा, तिथे अर्ज लिहा. अर्ज कसा करायचा, काय करायचं यावरही मी व्हिडिओ आणलेला आहे तुमच्यासाठी. मग माझी लढाई कोणासाठी? तर माझ्या ज्या पात्र लाडक्या बहिणी योजनेच्या लाभापासून वंचित झालेल्या आहे ना, त्या माझ्या लाडक्या बहिणींसाठी माझा हा लढा आहे. मग मला कोणाची साथ हवी? माझ्या लाडक्या बहिणींची. कोणाची? की ज्यांचे हप्ते बंद झालेले आहेत, त्या पात्र आहेत तरी त्यांचे हप्ते बंद झाले, ज्या पात्र आहेत त्यांची KYC झालेली आहे तरी पण त्यांचे हप्ते बंद झालेले आहेत, आणि कागदपत्र नसल्याने KYC राहिली, अशा माझ्या लाडक्या बहिणींसाठी माझी लढाई आहे. आणि ज्या बहिणी 65 लाखामध्ये आहेत की काही ना काही कारणाने त्यांचे लाभ बंद झालेले आहेत परंतु त्या पात्र आहेत, अशा माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींसाठी मी लढत आहे. माझी ही लढाई सुरू आहे. मला या लढाईमध्ये तुम्ही साथ द्या, एवढंच माझी तुमच्या चरणी प्रार्थना. सांगितलं होतं KYC करून द्या, म्हणजे जे काही माहिती तुम्ही सादर केलेली आहे ती आतापर्यंत सत्य मानण्यात आली, आता त्याची कागदपत्र द्या. पण मोठ्या प्रमाणात KYC झाली नाही. जवळपास 9 महिने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतरही ज्यांनी KYC केली नाही ते अर्थातच कुठला तरी एखादा निकष पार पाडत नाही म्हणून त्यांनी KYC केली नाही. 1,70,00,000 महिला ज्या आहेत या निकष पूर्ण पार करतात, त्यांची KYC झालेली आहे, त्यामुळे त्यांना लाडक्या बहिणीचे पैसे मिळतच राहतील. ज्यांनी KYC केली नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही. आणि आजही यांच्यापैकी कोणी जर KYC करणार असेल तर आम्ही विंडो ओपन करायला तयार आहोत.